मित्रो, सर्वांना माझा नमस्कार. आजचा दिवस म्हणजे 17 मार्च 2024 हा साई सेवा संघासाठी अविस्मरणीय दिवस आहे. कारण 40 वर्षाच्या प्रदीर्घकाळानंतर साईबाबांच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना होत आहे. या कार्यक्रमासाठी लोकगर्जना न्यूज चॅनलनी या मंदिराची दखल घेऊन इथे आपण आलात, इथे उपस्थिती दाखवलात, तर मी साई सेवा संघाच्या वतीनं आपले हार्दिक स्वागत करतो. आणि खरं सांगायचं म्हटलं तर ही कोणती चाल कमिटी किंवा संस्था नाही आहे, हा एक आमचा परिवार आहे. कारण या परिवारामध्ये कोणताही सुखदुःखाचं काम असू द्या, आनंदाचं काम असू द्या किंवा अजून कोणतं सार्वजनिक काम असू द्या, आम्ही एकत्र येऊन एकीच्या हिशोबाने आम्ही काम करतो. काम करत असतेवेळी कोणाच्या मनामध्ये हा जातीचा लोक आहे, तो दुसऱ्या जातीचा आहे, ही भावना नसते. आम्ही परिवार म्हणून सर्व कार्यक्रम राबवत असतो. आणि या चाल कमिटीमध्ये जवळजवळ 150 ते 60 सभासद आहेत. 60 सभासद आहेत. साई सेवा संघाचा इतिहास सांगायचा म्हटलं तर साई सेवाची स्थापना गेल्या जवळजवळ 1982 ते 83च्या आसपास झाली. आणि आम्हाला गर्व आहे पूर्ण गजर बांधावरती साई सेवा संघाचा. कारण आमच्या जुन्या लोकांनी जी साई सेवा संघाची स्थापना करून इथे एक छोटंसं जे आपण आता भव्यदेव मंदिर दिसतंय, ते एक छोटंसं एक बाजूला खाडी आहे. या खाडीलगत छोटीशी जागेवरती त्यांनी जी जागा मंदिरासाठी नव्हती, म्हणजे मंदिराच्या उभारण्यासाठी नव्हती, ती जागा त्यांनी तयार केली. म्हणजे तिथे रॅबिट टाकली, माती टाकून तिथे एक छोटंसं त्यांनी मंदिर स्थापन केलं. त्यानंतर कारण जुन्या लोकांकडे तेवढा असा आता मुबलक जो पैसा आहे तसाच पैसा मुबलक त्यांच्याकडे नव्हता, परंतु त्यांच्यापर्यंत त्यांनी एक छोटंसं मंदिर उभं केलं. आणि त्याच्यावरती त्यांनी पत्राशेड टाकली. पत्राशेड टाकून थोड्या काळानंतर थोडे पैसे जमून त्यांनी जागा 40 वर्ष प्रत्येकानंतर आम्ही आता याचा आपण दिसतोय की हवे देऊ मंदिर आपल्याला चांगलं आता आम्ही आता नवीन कमिटी, परंतु मी सर्व मनापासून आभार त्यांची जी वास्तू किंवा जे तुम्हाला दिसते भव्यदेव मंदिर ते उभारून नसू शकलं. म्हणून मी पुन्हा एकदा या आमच्या सर्व जुन्या कमिटीचे, जुन्या सभासदांचं आमच्या साई सेवा संघाच्या वतीनं आम्ही आभार मानतो. आणि आणखीन एक सांगायचं म्हटलं तर आम्ही गेल्या 10 ते 12 वर्षापासून सतत प्रयत्न करतोय. कारण मंदिर आमचं खूप मुडकेलेलं आलं होतं. खाली खड्ड्यामध्ये 4 ते 5 फूट खड्डा होता. खालून गटाराचं पाणी पावसामध्ये यायचं. म्हणून आम्ही 9 ते 10 वर्षापासून सतत प्रयत्न करतोय. कोण राजकीय पक्ष असू दे किंवा समाज कार्य करणारे कार्यकर्ते असू दे किंवा आणखीन कोणी उद्योजक असू दे, यांच्यावर आम्ही जाऊन त्यांना सर्व ते सांगायचो की आम्हाला मंदिराचं नूतनीकरण करायचं एक आम्हाला मदत करा म्हणून. परंतु ते 10-12 वर्ष असं शक्य नाही झाले. परंतु गेल्या 3 ते 4 महिन्यापूर्वी आम्ही सर्वजण समीर मावदी यांना भेटलं. समीर मावदी कुठल्या पक्षामध्ये कार्यरत आहेत, म्हणजेच राहुलभाई कन्नल यांच्यासोबत ते काम करतात. परंतु समीर आमचा रहिवासी आहे इथला आणि आमचं नातेवाईक किंवा बंधू आहेत आमचे. आम्ही त्यांना एक प्रस्ताव मांडला की समीर, आम्हाला आमचं मंदिराचं नूतन करायचं आहे का, तुझ्याकडून काही शक्य होईल काय, कोण आहे का तुझ्याकडे असं आम्हाला मदत करणारं. परंतु त्यांनी आम्हाला नकार नाही दिला आणि होकार नाही दिला. पण त्याने एवढा शब्द दिला की थांबा, तुम्हाला मी 2 ते 4 दिवसांनी तुम्हाला मी सांगतो काय होईल की नाही होईल. तर त्यांनी मला वाटतं राहुलबाईंकडे किंवा पॅडेबाई आहेत त्यांचे सहकारी, त्यांच्याकडे प्रस्ताव मांडला की बाबा आमच्याकडे असं साई सेवा संघामध्ये मंदिर उभारायचं आहे, तर त्यांना मंदिराचं नूतनीकरण करायचं आहे. पण खरंच मला आज अभिमान वाटतो सांगायचं की त्या माणसं म्हणजे समीरने 7व्या-8व्या दिवशी आम्हाला येऊन जाऊन सांगितलं की नाही, तुमचं मंदिर राहुलबाई बनवून देणार आहेत जसं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने. परंतु ज्यावेळेस आम्हाला समीरने सांगितलं की जसं पाहिजे त्या पद्धतीने देणार आहेत, खरंच आम्हाला एवढा आनंद झाला ना की समीरचा आम्हाला आभार मानण्याचे शब्द नाहीत. कारण आम्ही 12 वर्ष आम्ही सर्वांकडे गेलो होतो की बाबा आमचं मंदिर बांधायचं, आम्हाला नूतन करून होतं, पण काही झालं नाही, जमलं नाही. पण ते आज 8 दिवसामध्येच शक्य झालं. आणि मी सर्वप्रथम राहुलभाई कन्नल यांचा आभार मानतो. कारण राहुलभाई कन्नलनी जर शब्द दिला नसता तर हे आज भव्यदिव्य मंदिर उभारू शकलो नसतो. त्याचप्रमाणे
पॅडीभाईचं ह्याच्यात महत्त्वाचा वाटा आहे, त्यांचं योगदान आहे. कारण पॅडीभाईनी सुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रकारे लक्ष घालून या मंदिराचं नूतनीकरण करण्यास हातभार लावला. आणि 3 महिन्यापूर्वी मंदिराचं बांधकाम चालू झालं. बांधकाम चालूनंतर भव्य दिव्य अशी वास्तू दिसण्यात सुरू झाली. पण ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर काम करत होता त्यावेळेस त्याला थोडं कॉन्ट्रॅक्टर काम करत असतेवेळी पॅडीभाईमधून अजून 4 दिवसांनी 5 दिवसांनी 8 दिवसांनी येऊन कामकाज बघत होते, कोणत्या पद्धतीने काम चालू आहे, कसं काम चालू आहे. आणि जर त्यांना काही त्याच्यामध्ये त्रुटी किंवा अडचणी दिसल्या की त्यांना ते कॉन्ट्रॅक्टर सरळ सांगायचं की हे नाही काम करू नका, तसं करा, हे निकाल. एकदा तर त्याने पूर्ण त्यांचं बांधकाम चालू असते त्यांना ते अडवून ते दुसऱ्या प्रकारे बांधकाम करायला सांगितलं आहे. म्हणून मी परत एकदा पॅडीभाईंचाही आभार मानतो. कारण आणि तसेच मंदिर, आमचं हे जे मंदिर आहे गजर बांधावरती, मला वाटतो आता मगाशी काही पाहुणे आमच्याकडे आले होते दर्शनासाठी किंवा सोहळ्यासाठी, तर त्यांनी या मंदिराला मिनी शिर्डी म्हणून नाव दिलं. खरंच आम्हाला गर्व आहे, आम्ही या साई सेवा संघाचे सभासद आहोत ते. कारण अजूनपर्यंत या आमच्या विभागामध्ये सांताक्रूजमध्ये मिनी शिर्डी असं कोणीच म्हटलं नव्हतं कुठल्या मंदिराला मिनी शिर्डी, साईबाबांच्या मंदिराला मिनी शिर्डी. कारण जेवढं शिर्डीमध्ये जे साईबाबाचं मंदिराचं मोठं संस्थान आहे, कारण ती संस्थांचे उल्लेख करणं आपल्याला जमणार, कारण खूप मोठा त्यांच्या पैसा अडका भरपूर आहे. पण आम्ही झोपडपट्टीत राहतो, या चाळीमध्ये राहतो. आणि या चाळीमध्ये एका मंदिराला जर मिनी शिर्डी नाव दिलं गेलं तर आम्हाला ते गर्वाची गोष्ट आहे. या पूर्ण गजर बांधावरती आम्ही गर्वाने सांगू शकतो की आम्हाला कोणीतरी, म्हणजे आम्ही स्वतःहून नाव दिलं नाही की मिनी शिर्डी आहे म्हणून. या गजरबांच्या रहिवाशांनी मिनी शिर्डी म्हणून नाव दिलं आहे. खरंच मी त्या मान्यवरांचं आभार मानतो. आणि त्यांना आम्हाला एवढं त्यांची म्हणजे त्यांना जेव्हा आम्हाला उपमा दिली त्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. त्याचप्रमाणे आता मगाशी तुम्हाला म्हटले संतोष झोरे आणि सुभाष आगरे की आम्ही आमच्या चाळ कमिटीमध्ये अनेक उपक्रम राबवतो. म्हणजे क्रिकेट स्पर्धा असतील किंवा महिलांसाठी कार्यक्रम असतील आणि सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही तर करतोच. पण एक महत्त्वाचा विषय म्हणजे आम्ही एकोपा निर्माण करण्यासाठी रामनवमीची जी पालखी जो आम्ही मिरवणूक काढतो ती आम्ही एकोपा निर्माण करण्यासाठी ती पालखी काढतो. कारण वर्षातून एकच कार्यक्रम आम्ही असा करतो की ज्या कार्यक्रमामध्ये साई सेवा संघातील एकूण एक लहानातून लहान, थोरातून थोर आणि सर्व सभासद एकत्र येऊन त्याचा आनंद घेतील. आणि एकच दिवस असतो की ज्या दिवशी सर्व लोक आनंदमय वातावरणात एकत्र येऊन त्याचा आनंद घेतात. आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून सर्वांनी, म्हणजे एक रामनवमीचं मी जर पाहिलं असेल ना, आमचा जो एक वार्षिक सण आहे रामनवमी, या रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये सर्व सभासद एकत्र येऊन चांगल्या प्रकारे आनंद घेतात. आणि हा दिवसच फक्त आमच्यासाठी एकत्र लोकांना करण्यासाठी ठरतो. त्याचप्रमाणे मी पुन्हा एकदा समीर महाबदी इथे जे आहेत त्यांचं, आमच्या साई सेवा संघाच्या वतीने त्यांचं मी आभार मानतो. कारण समीर हाच आमचा राहुलभाईमधला दुवा होता आणि पॅडीभाई. आणि या नवीन जी आता आपण भव्य दिव्य वास्तू जी दिसते त्याचं सर्व श्रेय मी सन्माननीय राहुलभाई कनल यांना देतो. कारण राहुलभाईसुद्धा या विभागामध्ये, बांद्रा विधानसभामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत. लोकांना उत्स्फूर्त करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेली आहेत. तर मी त्यांनाही आमच्या साई सेवा संघाच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि पुन्हाच एकदा मी राहुलभाई, समीर आणि पॅडीभाई यांना आमच्या साई सेवकांना धन्यवाद देतो. आणि आपण न्यूज चॅनलवाले इथे आलात आणि आमची दखल घेऊन हा आमच्या मिनी शिर्डीचं जे आता आम्हाला नाव दिलेलं आहे मिनी शिर्डी म्हणून, साई सेवा संघामध्ये मिनी शिर्डी, हे आपण प्रसारमाध्यमातून सर्वांसमोर घेऊन जाल. तर मी आपल्याला पुन्हा एकदा आमच्या साई सेवा संघाच्या वतीनं धन्यवाद देतो. धन्यवाद.